नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राठोड SB, भूगोल विभाग, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर क्रमांक DSC कोर्स जिओग्राफी पेपर नंबर 3 जून 2009 पासून सॉइल जिओग्राफी मृदा भूगोल हा पेपर अभ्यासक्रमात आणला गेला आहे. आपण सॉइल जिओग्राफी म्हणजे मृदा भूगोल या संदर्भात मागील तासामध्ये विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात चर्चा केली होती. आज आपण या तासामध्ये प्रकरण नंबर 1 मृदा भूगोलाचा परिचय किंवा मृदा भूगोल विषय प्रवेश या प्रकरणाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. या प्रकरणामध्ये मृदा भूगोलाचे स्वरूप, मृदा भूगोलाची व्याप्ती, मृदा भूगोल आणि मृदाशास्त्र यांचे परस्पर संबंध आणि मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व असे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यापैकी आपण आज प्रकरण नंबर 1 मधील मुद्दा नंबर 1 विषय प्रवेश किंवा मृदा भूगोलाची ओळख या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे आजच्या तासामध्ये आपण मृदा भूगोलाचा संक्षिप्त इतिहास, मृदा भूगोल ही एक प्राकृतिक भूगोलाची प्रमुख शाखा, त्यानंतर मृदा भूगोल म्हणजे काय किंवा मृदा भूगोलाचा अर्थ किंवा व्याख्या या संदर्भात आजच्या तासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, मृदा भूगोल या संदर्भात आपण पाठीमागील तासामध्ये ढोबळमानाने चर्चा केलेली आहेच. मृदा भूगोल ही अलीकडच्या काळामध्ये भूगोलशास्त्रात प्राकृतिक भूगोलाची एक नवीन विकसित होत असलेली शाखा आहे. 19व्या शतकामध्ये मृदा भूगोलाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. मृदा भूगोल हा विषय 19व्या शतकाच्या अखेरीस पुढे आला. पुढे कृषी उत्पादनाची मागणी आणि मृदांचे वर्गीकरण, त्यांच्या मूल्यमापनाची आवश्यकता भासू लागली. त्यानंतर हळूहळू या विषयाचा विकास झाला. अलीकडच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येची ज्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजापैकी अन्नधान्य ही गरज शेतीतून भागवली जाते. ही शेती करण्यासाठी किंवा शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी सुपीक मृदा असणे अत्यावश्यक आहे. परंतु आज ज्या पटीने लोकसंख्येची वाढ होत आहे, त्या पटीने जमिनीची वाढ होणारच नाही आहे. त्याच्या पलीकडे जे कृषीखालील क्षेत्र वाढत आहे असे आपण कधी म्हणतो, जेव्हा पडीक जमीन असेल
वनाखालील जमीन असेल ती जमीन म्हणजे वृक्षाची तोड करून आपण शेती योग्य बनवतो, तेव्हा फक्त शेतीचे क्षेत्र किंवा कृषीखालील क्षेत्र वाढते. पण अलीकडच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या, या लोकसंख्येच्या मूलभूत गरजापैकी निवारा ही एक गरज आहे. तर ही गरज पूर्ण करण्यासाठी आज भारतच नाही तर संपूर्ण जगामध्ये नागरीकरणाचा कल वाढत आहे. नागरीकरणाचा कल वाढत असल्यामुळे नगरांच्या चोहोबाजूनी असणारी कृषीयोग्य जी काही जमीन आहे तेही जमीन आज वसाहतीखाली येत आहे. म्हणून कृषीखालील क्षेत्र कमी होत आहे. परंतु लोकसंख्या ही विशिष्ट गतीनेच वाढत आहे. अन्नधान्य अपुरे पडत आहे. म्हणून 1960मध्ये कृषी क्षेत्रात क्रांती झाली, हरित क्रांती झाली. या हरित क्रांतीमध्ये HYV सीड्स म्हणजे हाय यील्ड व्हरायटी सीड्स बियाणे शोध लागला. कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादने देणारी बियाणे शोधली गेली. म्हणून संकरित वाणाची जोपासना करण्यात येऊ लागली. त्यातूनच अन्नधान्याची ही गरज आज पूर्ण होत आहे. तर सर्वसाधारणपणे रशियात मृदा भूगोलाची तत्त्वे ही रशियन अभ्यासक व्ही डोकचाव या शास्त्रज्ञाने प्रथमतः अभ्यासला किंवा प्रस्थापित केला. या तज्ज्ञाने मृदा व त्यांच्या निर्मितीला सहाय्य करणारे घटकांचे संबंध कसे असतात हे संशोधनाद्वारे दाखवून दिले. याने मृदा निर्मितीच्या घटकांचा एकत्रित अभ्यास केला. मृदा निर्मितीच्या घटकांचा एकत्रित अभ्यास मृदा छेदाच्या अभ्यासाने विकसित केला. या तज्ज्ञाने मृदांचे नकाशे काढण्याच्या जुन्या सांख्यिकी पद्धतीऐवजी नवीन तंत्राचा उपयोग केला. हे तंत्र मृदा निर्मितीचे घटक, भूपृष्ठ व वनस्पती यांच्यावर आधारित आहेत. तसेच त्याने मृदा समोच्चता रेषांच्या सीमा ठरविण्यास या पद्धतीचा वापर केला. त्यानंतर जगात मृदेचा विस्ताराने अभ्यास सुरू झाला. आज मृदांचा जगातील विशेषतः कृषीप्रधान देशात मोठ्या प्रमाणात अभ्यास होत असून सर्व कृषी विद्यापीठात याविषयी संशोधन होत आहे. त्यामुळे मृदा भूगोलाची बरीच प्रगती झालेली आहे. तर मृदा भूगोल प्राकृतिक भूगोलाची एक शाखा. भूगोल हा असा विषय आहे की ज्यात पृथ्वी व पृथ्वीवरील विविध विषयांचे अध्ययन होते. यात मृदेंचा अभ्यासही अंतर्भूत आहे. म्हणजेच भूगोल विषयामध्ये प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा त्याच्या प्रमुख 2 शाखा आहेत. या शाखेद्वारे पृथ्वी व पृथ्वीवरील विविध विषयांचे अध्ययन होते. म्हणजे जर पृथ्वीवरील निसर्गनिर्मित जे घटक आहेत त्या निसर्गनिर्मित घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. तर मानवनिर्मित जे घटक आहेत या मानवनिर्मित घटकांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलशास्त्राच्या प्रमुख 2 शाखा आहेत.
तर प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविकशास्त्र आणि मृदाशास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणून मृदेचा अभ्यासही भूगोलशास्त्रामध्ये मृदा भूगोलाच्या माध्यमातून प्राकृतिक भूगोलाच्या शाखेद्वारे केला जातो. भूगोल विविध विषयांचे अनेक वर्षापासून अध्ययन होत असल्याने या विषयांचा विकास होत गेला. याबरोबर यात समाविष्ट असलेल्या विषयांचे विस्ताराने अध्ययन होऊ लागले. त्यामुळे भूगोलाच्या शाखा व उपशाखा निर्माण झाल्या. भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या प्रमुख दोन शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोल सुद्धा एक व्यापक विषय असल्याने याचा गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या भागातून अभ्यास होत आहे. खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, समाजशास्त्र, वातावरणशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, खनिजशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विविध शाखांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये या शास्त्रांचा किंवा या शाखेचा अभ्यास करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये भूरूपशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. या भूरूपशास्त्राबरोबरच हवामानशास्त्र, अलीकडच्या काळामध्ये सागरशास्त्र, जैविकशास्त्र यात वनस्पती भूगोल व प्राणी भूगोल यांचा समावेश केला जातो. तर 19व्या शतकामध्ये संपूर्ण जगात वाढते लोकसंख्या, वाढत्या गरजा विचारात घेऊन मृदा भूगोलाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. मृदा भूगोल ही मृदाशास्त्राची प्रमुख शाखा आहे. या मृदाशास्त्रामध्ये मृदा भूगोल व उपयोजित भूगोल, मृदेचे उपयोजित भूगोल अशा दोन शाखा होतात. तर मृदा भूगोलामध्ये मृदेचे प्रकार, मृदेचे वर्गीकरण, मृदेची पोत, मृदेचा कस, पाणी झिरपण्याची क्षमता, मृदेतील हवा, मृदेचा pH व्हॅल्यू अशा विविध पैलूंनी मृदा भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तर मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक प्रमुख शाखा म्हणून अलीकडच्या काळामध्ये ओळखण्यात आली. मृदा भूगोलाचा अभ्यास प्रथमतः रशियन शास्त्रज्ञ व्ही डोकचाव यांनी केला. म्हणून मृदा भूगोलाचे जनक म्हणून व्ही डोकचाव यांना ओळखले जाते किंवा संबोधले जाते. तर मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक शाखा आहे हे स्पष्ट केल्यानंतर मृदा भूगोल म्हणजे नेमकं काय या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. मृदा भूगोलाचा अर्थ पाहण्यापूर्वी मृदेचा अर्थ पाहणे आवश्यक वाटते. सामान्यतः किंवा सामान्य भाषेत मृदा खडकाच्या तुटफूट क्रियेने बनलेला सुट्या व विलग पदार्थाचा थर दर्शविते. म्हणून भूपृष्ठावरील वरच्या सूक्ष्म मातीच्या पातळ थराला मृदा किंवा जमीन म्हणतात. म्हणजेच भूपृष्ठावरती किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये
जी काही खडक रचना आहे, या खडक रचनेवरती अंतर्गत शक्ती व बहिर्गत शक्ती कार्य करत असते. अंतर्गत शक्ती व बहिर्गत शक्ती कार्य करत असताना त्या खडकाची झीज होत असते. बाह्यकारकामध्ये ऊन, वारा, वाहते पाणी, सौरशक्ती हे घटक प्रत्यक्ष क्रिया करत असतात किंवा प्रक्रिया करत असतात. अंतर्गत शक्तीमध्येही मंद व शीघ्र गतीने कार्य करणारी जी काही हालचाली आहेत किंवा ज्या हालचाली आहेत त्या हालचाली त्या खडकावरती प्रत्यक्ष कार्य करत असतात. तेव्हा तो खडक कमकुवत होतो. खडक कमकुवत झाल्यानंतर तो खडक फुटतो आणि खडक फुटल्यानंतर त्याचे बारीक तुकडे होतात. हेच तुकडे वाऱ्याच्या व पाण्याच्या खनन वहन संचयन या त्रिविध कार्यातून त्याचा भुगा तयार होतो किंवा त्याचे सुटे भाग तयार होतात किंवा विलग पदार्थाचा थर तयार होतात. हा जो काही पातळ विलग पदार्थाचा जो काही भुसभुशीत बारीक मातींच्या कणांचा जो काही ढिगारा दिसतो, त्या ढिगाऱ्याला माती असे आपण म्हणतो. आणि या मातीचे, या मृदेचे भूगोलामध्ये, भूगोल म्हणजे काय याचा अर्थ आपण जेव्हा पाहतो, त्या अर्थाला अनुसरून मृदेचा वितरणात्मक, मृदेचा उपयोजनात्मक, मृदेचे प्रकार, मृदेची निर्मिती, मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक, मृदेचे वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म, त्याची रासायनिक जैविक गुणधर्म, मृदेची अवनती, मृदा संधारण, अशा विविध दृष्टिकोनातून मृदेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याला मृदा भूगोल असे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे. यात मृदेशी संबंधित विषयाचे भौगोलिक दृष्टिकोनातून अध्ययन होते, ज्यात मृदेच्या विविध बाबींचे अध्ययन होते, जसे मृदेची निर्मिती, त्यावर प्रभाव टाकणारे घटक, मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेचे प्रकार व त्याचे वितरण, त्याचे गुणधर्म, त्यात येणारी पिके, मृदेची धूप, त्यावर परिणाम करणारे घटक, त्यावरील उपाय, मृदा संवर्धन, मृदा व्यवस्थापन, या त्यांच्या पद्धती आहेत. इत्यादी पद्धतीच्या साहाय्याने मृदेचा अभ्यास मृदा भूगोलामध्ये केला जातो. सर्वसाधारणपणे वरील गोष्टींचा विचार करून मृदा भूगोलाच्या आपल्याला काही व्याख्या या ठिकाणी स्पष्ट करता येतील. तर मृदा भूगोल म्हणजे काय, त्याच्या व्याख्या. सर्वसाधारणपणे मृदा भूगोलामध्ये जमीन या घटकांचा अभ्यास केला जातो. याला अनुसरून काही व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1, मृदेसंबंधी त्यांच्या विविध बाजूंचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोल किंवा जमीनविषयक भूगोल होय. मृदेसंबंधी त्यांच्या विविध बाजूंचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोल किंवा जमीनविषयक भूगोल आहे. मृदेसंबंधी त्यांच्या विविध बाजूंचे अध्ययन. आता मृदेसंबंधी विविध बाजूंचे अध्ययन म्हणजे, विविध बाजू म्हणजे मृदेची निर्मिती,
निर्मिती प्रक्रिया, निर्मितीवरती किंवा निर्मिती प्रक्रियेवरती परिणाम करणारे घटक, ते जैविक घटक असतील, ते रासायनिक घटक असतील, निसर्गनिर्मित घटक असतील, मानवनिर्मित घटक असतील, हे घटक स्थान परत्वे व काल परत्वे परिणाम करत असतात. यांचा परिणाम कशा पद्धतीने होतो आणि मृदेची निर्मिती कशी होते या संदर्भातला जो काही अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजेच मृदा भूगोलाचा अभ्यास होय. अशा पद्धतीने जमिनीच्या संदर्भात केला जाणारा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजेच मृदा भूगोलाचा अभ्यास होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येतील की मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेवर परिणाम करणारे घटक, मृदा प्रकार व त्यांचे वितरण, त्यांचे गुणधर्म व महत्त्व, मृदेची धूप, त्याची कारणे व उपाय, मृदा संवर्धन इत्यादीचा अभ्यास ज्या शास्त्रात होतो त्यास मृदा भूगोल म्हणतात. म्हणजेच पहिल्या व्याख्येमध्ये ज्या पद्धतीने मृदा भूगोलाचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्याच पद्धतीने व्याख्या नंबर 2 मध्येही स्पष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आहे. म्हणजेच मृदा भूगोल म्हणजे मृदेची निर्मिती किंवा निर्मितीची प्रक्रिया, त्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, त्याच्यानंतर संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 29% भाग जो जमिनीने व्यापलेला आहे, या 29% भागावर सर्व ठिकाणी एकाच प्रकारची, एकाच रंगाची, समान जाडीची, समान pH व्हॅल्यू असणारी किंवा समान घटक असणारी मृदा आपल्या निदर्शनास येत नाही किंवा आढळून येत नाही. म्हणून मृदेचं प्रकार व त्याचे वितरण, तर ती विशिष्ट प्रकारची मृदा संपूर्ण जगामध्ये कोणत्या कोणत्या राज्यात आहे, कोणकोणत्या देशात आहे, कोणत्या खंडात आहे, का संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रांतात, प्रत्येक गावात त्या विशिष्ट प्रकारच्या जमिनीचे व मृदेचे थोडेफार क्षेत्र आढळते. तर हे क्षेत्र कुठं आहे, त्यामध्ये कोणती पिके घेतली जातात, त्यामध्ये कोणती पिके घ्यावीत या संदर्भातला अभ्यास मृदा भूगोलामध्ये केला जातो. त्याशिवाय मृदा भूगोलामध्ये मृदेच्या म्हणजे मातीचे गुणधर्म व तिचे महत्त्व, जर विशिष्ट गुणधर्माची मृदा असेल, ती जांभा मृदा असेल, तर त्या जांभ्या मृदेचं महत्त्व कशा संदर्भात आहे, त्या ठिकाणी कुठली पिकं येतात, वाळू मिश्रित जर मृदा असेल तर त्या ठिकाणी कोणती पिके येतात, ती कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते, रेगूर काळी मृदा असेल तर ती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे, या दृष्टीने मृदेचं महत्त्व काय आहे तो महत्त्व या ठिकाणी अभ्यासला जातो. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मृदेची धूप वेगाने होत आहे. तर ही धूप होण्याच्या पाठीमागची जी काही कारणे आहेत ती कारणे या मृदा भूगोलाच्या अभ्यासातून शोधली जातात. त्याच्यानंतर जर मृदेची धूप होण्याची या प्रदेशामध्ये जर विशिष्ट कारणे असतील तर ती धूप थांबविण्यासाठी कोणकोणती उपाय केली जावीत किंवा कोणती उपाय करता येतील, त्या ठिकाणी समोच्चता रेषेच्या काटकोनात नांगरणी किंवा मशागत करावी किंवा समोच्च रेषास अनुसरून त्या ठिकाणी नांगरणी किंवा मशागत करावी. त्या ठिकाणी जलसिंचनाच्या कुठल्या पद्धती वापराव्यात किंवा कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा. त्याच्यानंतर वृक्षाचे प्रमाण किती आहे, जर कमी असेल तर वृक्षाची लागवड करावी का,
तर असे अनेक जी काही उपाय आहेत, जर कुरणांचा वापर अयोग्य पद्धतीने होत असेल तर योग्य पद्धतीने करणे, मोकळ्या जमिनीवरती प्राण्यांना मोकळे फिरू न देणे, असे अनेक उपाय आहेत. जर असे उपाय केले तर मृदेची धूप ज्या कारणाने होते ते कारणं या ठिकाणी आपल्याला थांबवून त्याच्यावरती उपाययोजना करता येतील, याचाही अभ्यास या मृदा भूगोलामध्ये केला जातो. त्याच्यानंतर मृदा संवर्धन आहे. अलीकडच्या काळामध्ये मृदा संवर्धन ही एक काळाची गरज बनलेली आहे, कारण मृदेची धूपही वेगाने होते आणि मानव आज स्वतःचा विकास करून घेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा तो प्रयत्न करत आहे. शेतीमध्ये अयोग्य पद्धतीने खतांचा वापर, अयोग्य पद्धतीने जलसिंचनाचा वापर, अयोग्य पद्धतीने मशागतीचा वापर करत असल्यामुळे त्या मृदेतील जी काही घटक आहेत ती घटकं वारा व वाहते पाणी यांच्या खनन, वहन व संचयन या त्रिविध कार्यातनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, किंवा केसाकर्षण पद्धतीने त्यातील काही घटक वरच्या थरातून ते खालच्या थरात निघून जात आहेत. म्हणून वरचा थर हा नापीक बनत चाललेला आहे. म्हणून मृदा संवर्धन ही आज एक काळाची गरज बनलेली आहे. तर इत्यादीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला मृदा भूगोल असे म्हणतात. अशा पद्धतीने व्याख्या नंबर 2 ही अतिशय सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. त्याच्यानंतर मृदा भूगोलाची तिसरी व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की मृदेचा सर्वकष अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोल होय. मृदेचा सर्वकष म्हणजेच मृदेची निर्मितीवर परिणाम करणारे घटक, निर्मिती प्रक्रिया, मृदेचा प्रकार, तेच मुद्दे या ठिकाणी डबल पुन्हा येतात. म्हणजेच सर्व कस, मृदेचा पोत असेल, मृदेची सुपीकता असेल, मृदेत हवा साठवून ठेवण्याची क्षमता असेल, मृदेमध्ये पाणी साठवून ठेवण्याची किंवा पाणी झिरपण्याची क्षमता असेल, अशा विविध पैलू डोळ्यासमोर ठेवून मृदेचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यालाच मृदा भूगोलाचा अभ्यास किंवा मृदा भूगोल असे म्हणतात. त्याच्यानंतर व्याख्या नंबर 4, भौगोलिक दृष्टीने मृदा प्रादेशिकरणाच्या उद्देशाने पृथ्वीवरील मृदांच्या वितरण स्वरूपाचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे मृदा भूगोल होय. भौगोलिक दृष्टीने मृदेच्या प्रादेशिकरणाच्या उद्देशाने पृथ्वीवरील मृदांच्या वितरण स्वरूपाचा अभ्यास करणारी शाखा म्हणजेच मृदा भूगोल होय. तर मृदेचे विशिष्ट प्रकार आहेत. ती मृदा लाल रंगाची आहे, मृदा वाळवंटी आहे, मृदा ही रेगूर आहे, मृदा जांभी प्रकारची आहे, किंवा मृदा ही काळी आहे, किंवा मृदा ही गाळाची आहे. तर अशा पद्धतीने भौगोलिक दृष्टिकोनातून त्या मृदा प्रकाराकडे पाहायचं आहे. तर त्या मृदा प्रकारावरून त्याचं प्रादेशिकीकरण करायचं आहे. ते प्रादेशिकीकरण करताना लहानातल्या लहान क्षेत्राकडून मोठ्यातल्या मोठ्या क्षेत्राकडे आपल्याला जायचं आहे. लहानातलं लहान शेत घेताना एखाद्या शेतकऱ्यांचं 1 एकर जमीन निवडायची. त्या 1 एकर जमिनीमध्ये मृदेचं परीक्षण करण्यासाठी जे आपण त्यातले मृदा शॅम्पल्स जे घेतो त्या पद्धतीने मृदेचा रंग किंवा मृदेच्या प्रकारावरून एक विशिष्ट भाग निश्चित करायचा आहे. ते एका शेतकऱ्यापासून त्या गावातील सर्व शेतकऱ्यांकडे त्या प्रकारची मृदा आहे का, एक गाव दुसऱ्या गावाशी, दुसरं गाव त्या सर्कलशी, त्या सर्कलचा तालुक्याचा जिल्ह्याशी, जिल्ह्यानंतर राज्यानंतर राज्याचा, त्याच्यानंतर देशांचा आणि खंडांचा, आणि 7 जी खंड आहेत अशा 7 खंड हे 7 प्रदेश मानून लहानातल्या लहान प्रदेशापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्रदेशामध्ये त्याची विभागणी करायची. आणि पृथ्वीवरील त्या एक मृदा प्रकार घेऊन संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचं वितरणाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, तर याचा अभ्यास करणारी जी काही शाखा आहे ती शाखा म्हणजेच मृदा भूगोल होय.
त्याच्यानंतर पाचवी व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल की भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेचा सर्व बाबींचे अध्ययन करणारी शाखा म्हणजेच मृदा भूगोल होय. भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेचा सर्व बाबींचे अध्ययन करणारी शाखा म्हणजे मृदा भूगोल होय. आता भौगोलिक दृष्टिकोनातून म्हटल्यानंतर भौगोलिक दृष्टिकोन म्हणजेच हवामानाच्या बाबतीत, पर्जन्याच्या बाबतीत, मृदेमध्ये मिसळणारी जी काही सेंद्रिय घटक आहेत, म्हणजे विविध वनस्पती आहेत, तर अशा त्यानंतर त्या ठिकाणी वाहत येणाऱ्या जलप्रणाल्या आहेत, त्या ठिकाणच्या जमिनीचा उतार आहे, त्या ठिकाणी जमिनीचा उतार, पाणी वाहण्याचा वेग कसा आहे, पाण्याचा उतार कोणत्या दिशेने, तर असे हे भौगोलिक घटक आहेत. तर या भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेचा सर्व बाबीने म्हणजे तिची निर्मिती प्रक्रिया, निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, त्यातील सुपीकता, तिचं मृदा संवर्धन, मृदेची धूप, अशा ह्या सर्व बाबींचं अध्ययन भौगोलिक दृष्टिकोनातून करायचं आहे. तर अशा पद्धतीने मृदेचा केला जाणारा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजेच मृदा भूगोल होय. शेवटची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की मृदेचे प्रकार व त्यांच्या वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मृदा भूगोल होय. मृदेचे प्रकार म्हणजेच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मृदेचे वेगवेगळ्या घटकाचा आधार घेऊन मृदा प्रकार निश्चित केलेले आहेत किंवा मृदेचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत. त्याला अनुसरून त्या विशिष्ट प्रकारची एक मृदा निवडून ती मृदा संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणकोणत्या गावात आहे, गावाच्या परिसरात आहे किंवा कोणकोणत्या राज्यात आहे किंवा कोणकोणत्या देशात आहे, त्यानंतर खंडावरती कोणकोणत्या खंडात आहे, या संदर्भातली जी काही इत्थंभूत सविस्तर जी काही माहिती ज्या शास्त्रामध्ये घेण्यात येते किंवा अभ्यासली जाते त्या शास्त्राला मृदा भूगोल असे म्हणतात. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मृदा भूगोल विषय प्रवेश यामध्ये मृदा भूगोलाचा सर्व थोडक्यात इतिहास, त्याच्यानंतर मृदा भूगोल ही एक प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे, त्याच्यानंतर मृदा भूगोलाचा अर्थ किंवा मृदा भूगोल म्हणजे काय हे यासाठी आपण काही व्याख्यांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मृदा भूगोल म्हणजे काय किंवा प्रकरण नंबर 1 मध्ये विषय प्रवेशामध्ये त्या विषयाचा इतिहास, अर्थ, ती शाखा किंवा कुठल्या भूगोलाची शाखा आहे या संदर्भातील जी सविस्तर माहिती आपण या प्रकरणामध्ये आज अभ्यासलेली आहे. ओके, थँक्यू.